आजच्या दिवसातली ती म्हणजे कांदा प्रश्नी उद्या संध्याकाळी दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनशील आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत। कांदा प्रश्नी विरोधकांचं हे राजकीय आंदोलन आहे। कांद्याची 15 रुपये दराने खरेदी सुरू केलेली आहे। कांदा कापल्यावर सुद्धा विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत असं फडणवीसांनी म्हटलं। कांदा प्रश्नी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या सोबतीनं आंदोलन केलं। मुंबई आग्रा महामार्गावरती रास्ता रोको केला आणि क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। कांदा प्रश्नी उद्या संध्याकाळी दिल्लीमध्ये बैठक आहे। शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय। तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही। आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो, पण आम्हाला याची कल्पना आहे की एवढं करून भागणार नाही, अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणूनच केंद्र सरकार सोबत उद्याला बैठक आम्ही करतो आणि त्या बैठकीतून दीर्घकालीन काय उपाययोजना करता येतील याचा प्रयत्न केला जाणार आहे। 100% राजकीय आंदोलन आहे। म्हणजे कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत अशी मंडळी आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करतायत, पण मी स्पष्टपणे सांगतो, महायुतीचं सरकार कांद्याच्या संदर्भात संवेदनशीलतेनं काम करण्याचा प्रयत्न करते। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं महाविकास आघाडी आक्रमक झाली। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड चौफुली इथे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी दानवे, रोहित पवारांसह सपकाळांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली। कष्टानं पिकवलेल्या कांद्याला बाजारात मातीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संतप्त झालाय। कांद्याला किमान 24 रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला 15 रुपये अनुदान मिळावं, या प्रमुख मागण्यांसाठी हा आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। या प्रमुख मागण्यांसाठी हा क्रांती महामोर्चा काढण्यात आला। या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, शरद पवारांचे आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदेंसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते। या आंदोलनामुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करत वाहनांच्या रांगांकडे धाव घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला। काही आंदोलकांनी वाहनांची हवा सोडण्याचा प्रयत्न केला। आंदोलक, कार्यकर्ते आणि नेत्यांनी गळ्यात कांद्यांच्या माळा घालून सरकार विरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला। पोलिसांनी आंदोलकांना मज्जाव करताच दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली। पोलिसांनी धरपकड सुरू करत रोहित पवार, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं। ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याकरता सरकार तयार नाही। सरकारने दिलेले आश्वासनं जे आहे ते पाळायला देखील सरकार तयार नाही आणि जाब विचारणाऱ्या सत्याग्रह्यांना पोलीस कारवाई करत आहे। कुठेतरी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला घाबरून आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून इथं केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी, मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत। या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आणि डिझेल पेट्रोल भाववाढ वगैरे या प्रश्नासंदर्भामध्ये 100% बैठक करण्यात झाल्यानंतर मुंबईला लॉंग मार्च हा महाविकास आघाडीतून काढणार।